मला चालता चालता हे झाड दिसलं. हे कुठलं फळ आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो इथं या जागी मी 11वी 12वीला असताना आम्ही पोरं इकडे यायचो फिरायला. मग आलो असताना ना एक मित्र होता माझा, त्याला गाडी वगैरे येत नव्हती, शिकत होता. मग त्याला म्हणलं नको गाडी घेऊ, उतारे खूप नाही का, पडशील बिडशील. नाही म्हणला येते मला गाडी, असं तसं. आणि त्याच्या मागं बसलो मी, मला पण काही येत नव्हती नीट. आणि खटारा स्प्लेंडर होती आमच्याकडं. आणि जे हितनं वरनं आलो, हितनं वरनं येऊन हिथं चर होते आधी, आत्ता तर रोड झाला आहे. आधी इथं कच्चे रोड होते. त्या खड्ड्यात जे पडलो तो माझ्या उरावर, मी त्याच्या उरावर, गाडी तिकडं कुठं पडली. लय डेंजर किस्सा झालता. तर चला आता पुढं जाऊ, अजून पुढं दाखवतो मी तुम्हाला. तिकडून डायरेक्ट आल्यावर तर पार्किंगची जागा आहे. ह्या साईडला तुम्ही गाड्या वगैरे पार्किंग करू शकता. तिथं फ्रंट गेटला कुठंच पार्किंगची जागा नाही आहे. इकडं एकदम आतमध्ये आल्यावर पार्किंगसाठी एकदम मोठी जागा आहे. मगरी बिगरी नाही ना कोंबडा पाण्यात, कोंबडा ती बदकाची. हा बदकाची पिसई. बदक सोडला काय इथं कोणी. मंदिर तर एवढं सुंदर आहे आणि परिसर पण एवढं स्वच्छ आहे ना, काय बोलू नका. आणि तुम्हाला दिसत असेल पलीकडे एक चॉपर थांबलाय, हेलिकॉप्टर. एवढ्या भारी वातावरणात लोक इथं येऊन लोळायला लागले तिकडे जिथं बघा तिथं करणं गुण उलट पालट लोळायला. इथं तिकीट काढू शकता आणि हे रेट बघू शकता, लहान पोरांसाठी आणि अडल्टसाठी. अरे आतलं भारी आहे. चालू होतं आता बंद कसं काय झालं. स्प्रिंकलर चालू व्हायची वाट बघत होतो, झाले तर लय भारी वाटतंय. छत्रपतींची एक भव्य मूर्ती इथं. अरे स्पायडरमॅन पाडशीन खाली, सुपरमॅन. जिथून एंट्री केली होती त्याच ठिकाणावरून एक्झिट केलेलं आहे. बाहेर आलोय आता. व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.